नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण SJM कॉलेज कोपरगाव, इयत्ता 12वी भूगोल या प्रकरणामधील 5वं प्रकरण पहा. 12वी भूगोल या वर्गासाठी प्रकरण 5वं जे काही आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. तर या द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाची माहिती जी काही आहे तर ती आपण आजच्या या लेक्चरमधून पाहणार आहोत. तर पहा, मागच्या तासाला आपण मागच्या पाठामध्ये 4थं जे काही प्रकरण आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, तर या प्राथमिक आर्थिक क्रियांची माहिती मागच्या पाठामधून आपण घेतलेली आहे. आणि मग या ठिकाणी पहा, हे जे काही पेज नंबर 42वर आकृती क्रमांक 5.1चं चित्र दिलेलं आहे. तर या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करायचं, चित्र ओळखायची आहेत आणि ही चित्रे कोणकोणत्या व्यवसायाशी निगडीत आहेत तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तो तक्ता जो काही आहे तर तो तक्ता तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी पहा, मागच्या प्रकरणामध्ये 4थं प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया याचा जो काही आपण अभ्यास केलेला आहे, तर यामध्ये निसर्गामधून मिळणारी उत्पादने संपादित करणाऱ्या सर्व व्यवसायांचा समावेश प्राथमिक व्यवसायामध्ये केला जातो, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये शिकार असेल, मासेमारी असेल, खाणकाम असेल किंवा पारंपरिक पद्धतीची शेती असेल, तर या सर्व व्यवसायांचा समावेश प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये केला जातो. आणि मग ही जी काही संपादित केलेली उत्पादने आहेत तर ती उत्पादने आपण थेट वापरत असतो. परंतु अशा प्रकारची प्राथमिक व्यवसायामधून मिळणारी ही जी काही उत्पादने आहेत तर त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायामधील ही उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात आणि त्यापासून पक्का माल जो काही आहे तर हा पक्का माल तयार केला जातो. आणि मग हा पक्का माल कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणं, त्याची उपयुक्तता अधिकाधिक वाढविणं, त्यावर प्रक्रिया करणे, पॅकिंग करणे आणि बाजारपेठेपर्यंत तो माल पोहोच करणे, म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं. आणि मग अशा प्रकारे या कच्च्या मालाचं रूपांतर जेव्हा पक्क्या मालामध्ये होतं, त्यावर प्रक्रिया केली जाते, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचं मूल्यवर्धन जे काही आहे तर हे देखील होत असतं. आणि मग द्वितीयक व्यवसाय जे काही आहेत पहा, तर हे द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय किंवा द्वितीयक आर्थिक क्रिया ज्या काही आहेत तर या क्रिया प्रामुख्याने उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणाला कारखाना असे म्हणतात. कच्चा माल आहे आणि त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये ज्या ठिकाणी केलं जातं त्याला काय म्हणतात, मग कारखाना. आता या ठिकाणी पहा, ही आकृती इथं दिलेली आहे, आकृती क्रमांक 5.2. या ठिकाणी या आकृती क्रमांक 5.2 मध्ये सोलापूर जिल्ह्याचा हा नकाशा दिलाय पहा. आणि मग या सोलापूर जिल्ह्यामधील प्रमुख साखर उद्योग जो काही आहे तर तो साखर उद्योग या नकाशामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये शेतीमधून जो काही ऊस पिकविला जातो तर त्या ऊसापासून साखर तयार केली जाते. त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं जातं. ऊसापासून साखर तयार केली जाते. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे साखर कारखाने आहेत
तर त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत पहा. दैठणे, टाकळी सिकंदर, मंगळवेढा, वाकी शिवणे, भाळवणी, अकलूज, पिंपळनेर, वैराग आणि भिलरवाडी हे काही प्रमुख साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामधले आहेत. आणि मग साखर उद्योग दर्शविणारा सोलापूर जिल्ह्याचा आकृती 5.2 मधील नकाशा हा या ठिकाणी आपण पाहायचा आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग या ठिकाणी पहा एक उदाहरण दिलंय. शामरावांची शेती नकाशामध्ये पहा हे ठिकाण आपल्याला दिसतंय पहा. तर त्या या ठिकाणी शामरावांची शेती दिसते पहा आपल्याला. आणि मग त्या नकाशाच्या बरोबर मधोमध ही जी काही शामरावांची शेती आहे पहा, तर या शामरावांच्या शेतीचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी ऊस पिकाचं उत्पादन हे जे काही आहे, ऊसाचं उत्पादन हे शामरावांनी त्यांच्या शेतीमध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी हे पहा, इथं नकाशामध्ये हे ठिकाण लाल अक्षरामध्ये दिसतंय, दिसलंय. हां, तर या ठिकाणी शामरावांची शेती आहे. त्यांनी नुकतीच ऊसाची तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग ऊसाची तोडणी केल्यानंतर चित्राचं निरीक्षण या ठिकाणी आपण करायचं आहे. ऊसाची तोडणी त्यांनी केलेली आहे आणि मग त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्याला पाठवावा हे त्यांनी निश्चित करायचं आहे. आणि मग शामराव या ठिकाणी असा विचार करतील की तोडलेला ऊस आहे, त्यामध्ये तोडून ठेवलेला ऊस, त्यामध्ये हळूहळू त्याचं शुगर पर्सेंटेज हे कमी होणार आहे. तोडलेला ऊस पटकन कारखान्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळं जवळ असणारा वैराग जो काही कारखाना आहे किंवा पिंपळनेर कारखाना, दोन्ही कारखाने जवळजवळ सारख्या अंतरावर, वैराग पिंपळनेरपेक्षा त्यांना जवळ पडेल असं वाटतंय पहा या ठिकाणी. आणि मग ते आपला तोडलेला ऊस वैराग या कारखान्याला पाठवतील. म्हणजेच त्यामध्ये असणारं शुद्धतेचं प्रमाण, शर्करेचं प्रमाण जे काही आपण म्हणतो, वजनही त्याचं घटणार नाही किंवा त्यामध्ये असणारं शर्करेचं प्रमाण जे काही आहे तर ते देखील कमी होणार नाही. त्यानंतर आणखी एक दुसरं उदाहरण या ठिकाणी दिले पहा. फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी, पावभट्टी व्यवस्थापनाचं प्रगत अशा प्रकारचं शिक्षण घेतलं आहे. आपल्या मुलाने आपल्या गावातच बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलांच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी असं त्यांचा मुलगा म्हणतो. मग आता या ठिकाणी पहा, फिरोज हे बरोबर आहेत की त्यांचा मुलगा बरोबर आहे, आणि त्याचं कारण जे काही आहे तर हे कारण सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. मग आता या ठिकाणी पहा, जे काही बेकरी प्रॉडक्ट आहे ते जर समजा शहरामध्ये त्याने सुरू केलं तर त्या ठिकाणी ती बाजारपेठ जी काही आहे तर ती बाजारपेठ किंवा त्या ठिकाणी शहराची लोकसंख्या जी काही आहे तर ही शहराची जास्तीची लोकसंख्या त्याने उत्पादित केलेले जे काही बेकरी प्रॉडक्ट आहेत तर त्याची विक्री शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. शहरातील लोकांची क्रयशक्ती जास्त असते आणि मग ते बेकरी प्रॉडक्ट जे काही आहेत तर ते बेकरी प्रॉडक्ट सहजरित्या त्या ठिकाणी विकले जाऊ शकतात. म्हणून मग फिरोज यांचा मुलगा जो काही आहे तर त्या मुलाने मग ती बेकरी
शहरामध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल पहा. आणि मग अशा प्रकारे पहा, ही जी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, तर या उदाहरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला उद्योगाचं स्थानिकीकरण जे काही आहे, तर हे उद्योगाचं स्थानिकीकरण अनेक घटकावर अवलंबून असतं, हे आता आपल्याला या ठिकाणी समजेल. त्याचबरोबर मग आता उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते आणि मग हा कच्चा माल द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये कच्च्या मालावर रूपांतर करण्याची प्रक्रिया आणि कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणं याचा समावेश द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये केला जातो, हे आपण अभ्यासतोय. आणि मग आता या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते. कच्चा माल हा आपल्याला त्या उद्योगासाठी, कोणत्याही उद्योगासाठी कुठून तरी वाहतुकीद्वारे आणावा लागतो. आपल्याला माहिती आहे की उद्योगासाठी लागणारा हा कच्चा माल प्राथमिक आर्थिक क्रियेमधून उपलब्ध होणार आहे. कच्चा माल आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान जे काही आहे, तर हे स्थान आपल्याला ठरवावं लागतं, स्थान निश्चित करावं लागतं. याचं उदाहरण पहा, साखर उद्योगाला ऊसाची गरज आहे आणि ऊस हा जो काही कच्चा माल आहे, तर तो ऊसाची कापणी केल्यानंतर जसजसा वेळ जातो तसतसं त्या ऊसाचं वजन घटतं, त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे हळूहळू कमी होतं. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता जी काही आहे, तर ती उपयोगिता कमी होते. म्हणूनच ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना तो पाठवणे आवश्यक असते. आणि त्यामुळे मग साखर उद्योग जो काही आहे, तर हा साखर उद्योग हे कच्चा माल उपलब्ध असणाऱ्या क्षेत्रामध्ये स्थापन केलेले असतात. हे पहिलं उदाहरण पहा आपलं. त्यानंतर आता बेकरी उद्योग जो काही आहे पहा, यामध्ये केक या पक्क्या मालाचं वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असतं, त्याचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग हा बाजारपेठेजवळ स्थापन केला जातो. दुसरं उदाहरण पहा, म्हणजेच उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक जे काही आहेत, तर ते घटक मग आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, कोणताही उद्योग असेल पहा, तर हा उद्योग स्थापन होत असताना, त्याचं स्थानिकीकरण होत असताना त्यावर परिणाम करणारे जे काही घटक असतात पहा, तर ते उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास जो काही आहे, तर तो अभ्यास आता आपण करणार आहोत. तर यामध्ये पहा, जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर त्यामध्ये प्रथमतः प्राकृतिक घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आर्थिक घटक जे काही आहेत, तर त्या आर्थिक घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर राजकीय घटक जे काही आहेत, तर त्या राजकीय घटकांचा आणि सर्वात शेवटी इतर घटकांचा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कशा पद्धतीने परिणाम होतो, याविषयीची माहिती आता आपण घेणार आहोत. तर पहा, आता साधारणपणे या ठिकाणी उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे काही प्राकृतिक घटक आहेत, तर त्यामध्ये हवामान, पहिला घटक आहे हवामान. दुसरा घटक कच्च्या मालाची उपलब्धता. तिसरा घटक आहे पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा. त्यानंतर चौथा प्राकृतिक घटक आहे कामगार. पाचवा प्राकृतिक घटक आहे वाहतूक. आणि सहावा प्राकृतिक घटक आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा जागा किंवा जमिनीची उपलब्धता. तर मग अशा पद्धतीने पहा, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे हे 6 प्राकृतिक घटक असलेले आपल्याला आढळून येतात. तर त्यामध्ये आता पहिला प्राकृतिक घटक जो काही आहे, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा पहिला प्राकृतिक घटक, आणि त्याचं नाव आहे हवामान. तर आता हवामान या प्राकृतिक घटकाचा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कशा पद्धतीने परिणाम होतो, याविषयी माहिती अभ्यासत असताना उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. यामध्ये अत्यंत उष्ण,
दमट, कोरड्या किंवा शीत हवामानामध्ये औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. आणि याचं उदाहरण पहा. उदाहरणार्थ भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान या ठिकाणी उद्योगाच्या विकासामध्ये प्रामुख्याने अडथळा आणताना आपल्याला आढळते. शीत हवामानाचा किंवा उष्ण आणि कोरड्या हवामानाचा परिणाम या ठिकाणी उद्योगाच्या विकासावर प्रामुख्याने आपल्याला झालेला आढळतो. या उलट सुसह्य अशा प्रकारचे हवामान उद्योगाच्या विकासासाठी अनुकूल ठरते. उदाहरणार्थ पहा, पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झालेले नव्हते किंवा कृत्रिम धाग्याचा वापर केला जात नव्हता, त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती. कारण कोरड्या हवामानामध्ये धागा जो काही आहे, कापसापासून जो धागा तयार केला जात होता, तर तो धागा कोरड्या हवामानामध्ये वारंवार तुटत होता. आणि मग याचा परिणाम कापड उद्योगाचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याच्या किनारपट्टीजवळ झालेले आपल्याला आढळून येतं. आता पहा, कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये देखील कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्रांचा उपयोग केला जातो, परंतु त्याच्या वापरामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ देखील झालेली आपल्याला आढळते. आणि मग उत्पादन खर्चामध्ये साहजिकच वाढ झाल्यामुळं, प्रोडक्शन खर्च त्याचा जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी तयार कापडाची किंमत जी काही आहे तर ती किंमत वाढताना आपल्याला आढळते. त्यानंतर आता पहा, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा दुसरा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता. तर पहा, वेगवेगळ्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनामधून व मासेमारी या व्यवसायामधून मिळवला जातो. यामुळे उद्योगाची स्थाननिश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. तसेच नाशवंत, अवजड आणि वजनामध्ये घट होणारा कच्चा माल, यामध्ये साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होताना दिसतात. तर तागाच्या गिरण्या, साखर कारखाने शक्यतो कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ केंद्रित झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, नागपूर या परिसरामध्ये फळांवर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग स्थापन झालेले आढळतात. याचं मुख्य कारण म्हणजे नाशवंत पदार्थावर त्वरित प्रक्रिया होणं गरजेचं असतं. अन्यथा तो जो काही माल आहे तर तो माल खराब होण्याची भीती मोठ्या प्रमाणावर असते. आणि मग म्हणूनच अशा प्रकारे या नाशवंत पदार्थावर, फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग जे काही आहेत तर ते उद्योग महाबळेश्वर किंवा नागपूर या ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला आढळतात. त्यानंतर आता प्राकृतिक घटक, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकाचा आपण या ठिकाणी विचार करतोय. त्यामध्ये मग तिसरा घटक आहे पाणी पुरवठ्याच्या सुविधा आणि वीज पुरवठा. याचा जर विचार केला तर साधारणपणे उद्योगधंद्यासाठी उद्योगांना शीतकरण, वितरण, धुलाई इत्यादीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. साहजिकच कोणताही उद्योग असेल पहा, तर त्या उद्योगाला अधिक पाण्याची गरज असते. आणि मग असे उद्योग नदी किंवा तलाव किंवा एखादा पाणवठा असेल पहा, अशा पाणवठ्याच्या ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला आढळतात. कोळसा, खनिज तेल, वीज
हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जा स्रोत आहे. कोळसा जो काही आहे तर हा जड आणि अवजड असल्यामुळे खाण क्षेत्राजवळ कोळशावर अवलंबित असणारे उद्योग स्थापित झाले आढळतात. या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळ मार्गाद्वारे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर देखील स्थापन झालेले आपल्याला आढळतात. त्यानंतर आता पहा, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा चौथा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि तो आहे मग कामगार. तर पहा, वेगवेगळ्या उद्योगासाठी किंवा उद्योगाच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता जी काही आहे तर ही उद्योगाला आवश्यक असते. उदाहरणार्थ बांधकाम असेल, खाण उद्योग असेल, कापड उद्योग असेल तर या उद्योगांना अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनविणे या उद्योगांना कुशल कामगारांची गरज असते. वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे उद्योगाच्या शेजारी कामगार वस्त्या ज्या काही आहेत तर या कामगार वस्त्या देखील निर्माण झालेल्या आपल्याला आढळतात. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक जे काही आहेत तर ते 4 घटक आपण अभ्यासलेले आहेत. बाकीचे घटक जे काही आहेत तर ते आपण नंतर अभ्यासणार आहोत. ठीक आहे. ओके, थँक्यू.